नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट केले आहे की लाडक्या बहिणींना KYCसाठी काही चुका जर झाल्या असतील त्या दुरुस्तीसाठी एकच संधी दिली जाणार आहे. त्याबद्दल त्यांनी काय म्हटले आहे बघूया. आदिती तटकरे, KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम भागातील आहेत. KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चुका होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे. म्हणूनच या महिलांना KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन KYCमध्ये केवळ एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे. यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावीत. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास कटिबद्ध आहे, असे हे ट्विट आहे. याआधीसुद्धा आपण याबद्दल GR बघितला आहे, तो एकदा ओव्हरव्ह्यू करूया. तो जो GR आहे तो 11 डिसेंबर 2025ला निर्गमित झाला होता. त्याचा जो शासन निर्णय होता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत आणि पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहेत, त्या लाभार्थी महिलांचे स्वतःची KYC करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत म्हणजे जी झेरॉक्स कॉपी आहे ती अंगणवाडी सेविकाकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यात यावी. आणि दुसरं म्हणजे सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थ्यांच्या महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन KYC पूर्ण करायची आहे. जर काही चुका झाल्या असतील, तुम्ही जर होय किंवा नाहीमध्ये काही गडबड केली असेल जेव्हा आधी सुरुवातीला भरताना, तर यावेळेस तुम्हाला ती करेक्ट करता येईल. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरमधून किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा हे करू शकता. यासाठी तुम्हाला या साईटवरती जावं लागणार. ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला गेल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन मराठीत आहे आणि सहज ती आपण भरू शकतो. धन्यवाद.